संसदेमध्ये खासदार अरविंद सावंत यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत स्थगन प्रस्ताव मांडला। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडून किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जावी अशी मागणी सावंतांनी केली आहे। तसंच खासदार संजय राऊतांनीही अपघाताबाबत मुद्दा उपस्थित केला असून लोकसभेचं कामकाज स्थगित करून तातडीची चर्चा घ्यावी तसंच विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। दुसरीकडे शरद पवारांच्या याच व्हिडिओचा आधार घेऊन भाजपनं राऊतांवर पलटवार केला। संजय राऊत त्यांच्याच नेत्यांचं ऐकत नाही तसं भाजपनं म्हटलं। मुळात एक तर ती इतकी दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रातले राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं निधन होतंय, एक धडाडीच्या नेत्याचं निधन होतंय आणि त्या अपघातानंतर अनेक आता काल तर पुन्हा आणखीन कुठली तरी नवीन व्हिडिओ क्लिप मिळाली पेट्रोल पंपावरनं, तर त्या सगळ्यामधनं संशयाचं भूत येण्यापेक्षा याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे। आणि सभागृहामधलं सध्याचं वातावरण पाहता मला बोलण्याची संधी मिळेल असं वाटलं नाही। मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा विलंबित होईल म्हणून मी आज त्याच्या संदर्भातलं ॲडजमेंट मोशन टाकलेलं आहे आणि माननीय अजित पवार साहेबांच्या ह्या दुर्दैवी निधनाची, त्या अपघाताची कसून चौकशी व्हायला हवी। ती एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा माजी न्यायाधीशांच्या मार्फत व्हायला हवी, इतकी ती निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे। कारण त्यांनी त्याच्यापूर्वी जी काही विधानं केली आहेत ती विधानं आणि अपघात असा जो काही प्रकार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये संशय आहे। मध्ये मी हा विषय मांडलेला आहे ना, ही पक्षाची भूमिका आहे। राज्यसभेत मी तोच विषय मांडलेला आहे की अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आहे आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटिंग जजकडून। हे राज्यसभेत मी वारंवार मांडलेलं आहे। संजय राऊत यांचा आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये, संजय राऊत यांचा इथल्या चौकशी यंत्रणेवर विश्वास नाहीये। त्यामुळे संजय राऊत यांनी, मी काल देखील सांगितलं होतं की पाकिस्तान किंवा बांगलादेशची एक कमिटी निवडावी आणि त्या कमिटीला सांगावं की अजितदादांच्या अपघाताची चौकशी करावी किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी याबद्दल धाव घ्यावी। मुळामध्ये शरद पवार साहेबांनी सांगितलंय की अजितदादांचा अपघात हा अपघात आहे, त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये। तरीही संजय राऊत जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। माझं संजय राऊतांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे, राऊत साहेब तुमच्याकडे एक जरी पुरावा असेल ना, एक जरी पुरावा असेल तर तुम्ही कोर्टामध्ये धाव घ्या।